पुण्यातील इम्प्रेस गार्डनमध्ये भरलेल्या पुष्प प्रदर्शनात सुंदर आंतरराष्ट्रीय आणि भारतीय फुलांचा नागरिकांनी आनंद घेतला। वाढत्या स्पर्धा आणि अपेक्षांमुळे ताणतणावाचे दुष्परिणाम शरीर आणि मनावर होतात, ते दूर करून मानवी जीवन प्रसन्न करण्यासाठी फुलाचा दैनंदिन जीवनात वापर केला जातो। अशाच मन प्रसन्न करणाऱ्या सुंदर आंतरराष्ट्रीय आणि भारतीय फुलाचं प्रदर्शन भरलंय पुण्यातील इम्प्रेस गार्डन मध्ये। रंगीबेरंगी फुलझाडे, गुलाबाच्या निरनिराळ्या जाती, औषधी वनस्पती, आकर्षक फुलाची मांडणी, घर सजावटीसाठी उपयुक्त अशा फुलाच्या शोभिवंत वनस्पती या प्रदर्शनाचं आकर्षण बनल्यात। सर्व वयोगटातील नागरिकांना आनंद देईल अशी सुंदर कारंजी, पुरातन वृक्ष आणि फुलाची मांडणी या प्रदर्शनात करण्यात आली आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक कुंड्या, वाळवलेल्या फुलाची सजावट, शोभिवंत फुले, निरनिराळी खते याची माहिती घेऊन खरेदीचा आनंद नागरिक घेत आहेत। फुलाची वेगवेगळी चित्र देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षण ठरली आहे। येथील सुंदर फुलांना पाहून येथे मन रमत असल्याचं येथील नागरिकांनी सांगितलंय। खूप सुंदर एक्झिबिशन आहे। फुलांची मांडणी आणि बोन्साय, विशेष करून बोन्साय ट्रीज बघायला मिळाले। खूप छान वाटलं आणि एक्झिबिशन तसे छान आहे। इथे सगळं इतकं सुंदर, इतके छान छान फुलं आहेत की हे सगळं बघून खूप आनंद होत आहे आणि सारखं इथे रमावंसं वाटतंय आणि खूप छान परिसर आहे। इथे भरपूर लोक आलेली आहेत आणि खूप सुंदर, इतकं म्हणजे ह्या फुलांना बघतच राहावंसं वाटतंय। खूप छान वाटलं आज इथे येऊन, खूप रिफ्रेश फील झालं एकदम। आणि फ्लावर शो मी दरवर्षी अटेंड करते हा, आणि खूप एक्साइटेड क्लायमेट असतं, खूप फ्रेश वाटतं नेहमी इथे येऊन, आणि छोट्या मुलांसाठी पण खूप एंटरटेनिंग आहे। या संदर्भात या गार्डनचे विश्वस्त अनुपमा बर्वे आणि नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मी अनुपमा बर्वे, ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीच्या वेस्टर्न इंडिया या संस्थेतर्फे मी आपल्याशी बोलते। मी या संस्थेची एक विश्वस्त आहे। ही संस्था म्हणजे खूप जुनी आहे, ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेली आहे। 1830 साली या संस्थेची स्थापना झाली आणि तेव्हापासून पर्यावरण जपण्याचा प्रयत्न या गार्डननी केलेला आहे। आत्तासुद्धा आम्ही आमचं 16 जणांचं विश्वस्त मंडळ आहे या संस्थेचं। त्याचे अध्यक्ष राहुल बजाज सर आहेत, आणखीन प्रतापराव पवार, सुमनताई किर्लोस्कर, सुरेश पिंगळे ह्याचे मानद सेक्रेटरी आहेत, मी सहसचिव आहे, आणखीन फिरोज पुनावाला खजिनदार आहेत, तसेच बापू महाजन हे बॉटनीचे प्राध्यापक आमचे मेंबर आहेत, प्रतापराव पवार आहेत। असे सगळे पर्यावरणाला पूरक अशी माणसं ह्याच्यामध्ये आहेत। आणि या गार्डनमध्ये आम्ही जुन्या वृक्षांचं संगोपन करतो, तसंच नवीन वृक्षही लावायची आमची पद्धत आहे। वृक्ष दिनाच्या निमित्ताने आम्ही नवीन वृक्ष लावतो। त्यावेळेस आम्ही पुण्यामधल्या नामवंत पर्यावरण तज्ज्ञांना वगैरे बोलावतो। नंतर आमच्या इथे ह्या वृक्षांची ओळख करून देणारा असा एक कार्यक्रम वर्षातून 2दा केला जातो, ते महाजन सर घेतात आणि ते प्रत्येक वृक्षाची माहिती विस्तृतपणे लोकांना सांगतात। त्यामुळे लोकांनाही या बागेमध्ये काय वृक्ष आहेत ते कळतात। तसंच सकाळी भरपूर पक्षी येतात इथे, तर त्या पक्ष्यांचं पण आम्ही इथे जागोजागी फलक लावून महाराष्ट्राचा पक्षी कुठचा, इतर कुठले पक्षी येतात, या सगळ्यांची माहिती इथे दिली। सकाळी या बागेमध्ये रोजच्या नेमांनी फिरायला येणारी माणसं आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला कळतं की काय आज नवीन पक्षी आला आहे का, नवीन कुठचं दुसरं झाड दिसतं आहे का, असं सगळं करून त्याच्या योगे आम्ही या बागेमध्ये अजून काही करता येईल का असा प्रयत्न करतो। आणखीन वर्षातनं एकदा आमच्याकडे जानेवारीच्या साधारण 2ऱ्या किंवा 3ऱ्या वीकेंडला आम्ही फळं, फुलं आणि भाजीपाला प्रदर्शन भरवतो। त्यामध्ये सगळ्या पुण्याहून आणि लांबूनसुद्धा एंट्रीज येतात। नंतर गुलाबाचा शो असतो इथे, आणखीन ह्या सगळ्या बागेच्या खत माती वगैरेचे स्टॉल्स असतात, त्याच्यामध्ये सगळे नागरिक खरेदीचा आनंद लुटू शकतात। स्पर्धा असतात, त्यामध्ये बक्षिसं ठेवलेली असतात, त्यामुळे नागरिकांनाही प्रोत्साहन मिळतं। आपल्याकडे असलेल्या फळं, भाज्या काय जे असेल आपल्याकडे तयार झालेलं ते आणून इथे मांडतात आणि त्यांचं परीक्षण केलं जातं आणि त्यांना बक्षिसं दिली जातात। असा हा एक वार्षिकोत्सव आहे जो म्हणजे पुणेकर लोक त्याची वाट बघतात। हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो। प्रतिनिधी श्रद्धा कोतावडेकर, NTV न्यूज, पुणे।